तत्वाचा जो आज आपण श्लोक घेणार आहोत, 81 क्रमांकाचा. परा प्रत्यक्षिती रूपा पश्यन्ती परदेवता, मध्यमा वैखरी रूपा भक्तमानस हंसिका. ललिता देवीच्या स्वरूपाला जेव्हा आपल्याला जाणून घ्यायचंय, आता सुरू होतोय अंतर्याग. म्हणजे अंतर्यागामध्ये आपण स्वतःच्या देहामध्ये ललिता देवीची किंवा शक्ती तत्वाची किंवा शिवशक्ती सामरस्याची आपल्याला अनुभूती घ्यायची. मग ही अनुभूती आपण कशी घेऊ शकतो, याचा आता आपला स्टेप बाय स्टेप कोर्स सुरू होतोय असं समजा. आता या पद्धतीची फिलॉसॉफी किंवा या पद्धतीची साधना तुम्हाला अन्य कुठल्याही संप्रदायामध्ये किंवा अन्य कुठल्याही उपासना पद्धतींमध्ये दिसणार नाही. शक्ती उपासनेमध्ये हेच शक्तीचं वेगळेपण आहे की ती तुम्हाला अनुभूती घेण्यासाठी स्वतः प्रेरित करत असते किंवा उद्युक्त करत असते. वाणीचे आपल्याकडे 4 स्तर मानले जातात. हे साधारण सगळ्यांना माहिती असतं की परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी. परा ही जी अवस्था आहे हिला जाणून घेण्यापूर्वी आपण ब्रह्मतत्वाच्या स्वरूपाला थोडस जाणून घेऊया. एक आदिशंकराचार्यांचा एक श्लोकी वेदांत सिद्धांत आहे, त्याच्यामध्ये पण त्यांनी याच पद्धतीने निरूपण केलेलं आहे. एक श्लोकी वेदांत सूत्रामध्ये आचार्यांनी कशा पद्धतीने सांगितलेलं आहे की एक साधकाचं साधक आणि त्याचा गुरु या दोघांच्या मध्ये प्रश्नोत्तर रूपी संवाद चाललेला आहे. तर साधक जो आहे तो आपल्या गुरुशी संवाद साधतो आहे आणि गुरु त्याला मार्गदर्शन करतो आहे. गुरु शिष्याला विचारतो, तू कसं बघतोस किंवा तुला बघण्यासाठी कोणता प्रकाश आहे? तो म्हणतो, मी सूर्याच्या प्रकाशामुळे बघतो, अर्थात सूर्याच्या प्रकाशामुळे मला बघणं सहाय्य होते. मग तो म्हणतो, तू रात्री कसं काय बघतोस? तो तो म्हणतो, मी रात्री दिव्याच्या प्रकाशात. बरं ठीक आहे, पण मग असं जर असेल तर तू डोळे न उघडता सुद्धा कसं काय बघू शकशील? तर तो म्हणतो, डोळे जर मला नसतील तर मी माझ्या बुद्धीने बघू शकेन. पण तो म्हणतो, तू तुझ्या बुद्धीला कशाने बघशील? तर शिष्य सांगतो, बुद्धीला मी माझ्या आत्म्याने बघू. मग याच्यावर गुरु त्याला सांगतात की म्हणजे आत्मा हाच तो परिपूर्ण प्रकाश आहे ज्यातून तुझी पुढची सगळी दृष्टी विकसित. थोडक्यात तुमचं आत्मस्वरूप असणं हेच ते अंतिम सत्य आहे, हेच ते ब्रह्म आहे आणि सगळ्याचे कारक आणि कर्ता दोन्ही तुम्हीच आहात. संपूर्ण वेदांचा जो सार आहे, शंकराचार्यांनी फक्त या एक श्लोकी वेदांत सूत्रामध्ये समजावून सांगितले की तुमचा आत्मा हाच शेवटी सगळ्याचा कारक आहे. मग ललिता सहस्त्रनाम असेल, शिवसूत्र असेल, काही असेल, या सगळ्याचा गाभा हाच आहे की ज्या ईश्वरी तत्वाचा तुम्ही शोध घेतात ते तुम्हीच आहात, ते तुम्ही स्वतःच ईश्वर आहात. आता फक्त याच्यात असं आहे की आपल्या या अस्तित्वाभोवती मायेचे इतके पटल आपण लपेटून घेतलेले आहेत की हे जे सत्य मी सांगतो आहे ते सत्य आपल्या कानावर पडताय, पण आपल्या अंतर्मनापर्यंत जाऊन त्याचे जे सकारात्मक तरंग निर्माण व्हायला पाहिजे तेवढे सुद्धा होऊ शकत नाही. इतकं आपल्या व्यक्तिमत्वाला देहभावानी झाकळून टाकलेलं आहे. आता ब्रह्मतत्वाचं प्रकटीकरण कसं असतं, तर ब्रह्मतत्व हे प्रकाश आणि विमर्श रूपाने प्रकट होतं. मग शक्तीला आपण विमर्श तत्व म्हणतो, शिवाला आपण प्रकाश तत्व. शिव आणि शक्ती जसे अभिन्न असतात त्याप्रमाणे प्रकाश आणि विमर्श ही तत्व अभिन्न. मेणबत्ती किंवा दिवा जर प्रकाश देत असेल तर त्याच्यामध्ये मेणबत्ती प्रकाश देऊ शकते हे तुम्हाला ज्ञान असणं आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे मेणबत्तीला प्रज्वलित केल्याशिवाय प्रकाश निर्माण होणार नाही हे सुद्धा तितकंच सत्य आहे. म्हणजे मेणबत्ती आणि मेणबत्ती देत असलेला प्रकाश या दोन्ही गोष्टी भिन्न असल्या तरी त्या परस्परांवर अवलंबून आहे. अंधारात एखादी गोष्ट दिसण्यासाठी तुम्हाला प्रकाश पाहिजे, पण प्रकाश देणारी वस्तू जर नसेल तर तुम्हाला प्रकाश मिळणार नाही. ठीक आहे.
सो हे परस्पर अवलंबित्व जे आहे हे शिवशक्ती तत्वाचा गाभा आहे. की शिवाशिवाय शक्तीच्या अस्तित्वाला अर्थ नाही, शक्तीच्या शिवाय शिवाच्या अस्तित्वाला अर्थ नाही. शिव जर नसेल तर शक्तीला सृजनच घडवता येणार नाही. शक्ती नसेल तर शिवाला शून्यातून प्रकटीकरणाच्या दिशेने वाटचाल सुद्धा सुरू करता येणार नाही. त्यामुळे देवीचं हे जे प्रकाश विमर्श स्वरूप आहे त्याचा उल्लेख करतानाच प्रकाश विमर्श महामाया स्वरूपे असा केला जातो. तर हे झालं शक्ती तत्वाचं प्रकटीकरण. मध्यंतरी मी एक तांत्रिक ग्रंथ वाचत होतो. त्याच्यात त्यांनी असा उल्लेख केला होता की संपूर्ण जगत जे आहे ते शब्द ब्रह्म आहे. आपण सगळेजण शब्दसृष्टीमध्ये विद्यमान आहोत आणि शब्दांच्या शिवाय आपल्या अस्तित्वाला अर्थ नाहीये. इतकंच नाही तर हा जो प्रकट झालेला शब्द आहे हा जर प्रकट नाही झाला तर जगतच आकाराला येणं शक्य. ठीक आहे. तर आपण शब्दसृष्टीमध्ये जगतो. आपण शब्द जो प्रकट होतो आहे आपल्या देहाच्या अनुषंगाने आपल्या देहामधून, किंवा शब्द जो प्रकट होतो आहे जगतामध्ये, ही दोन्ही स्वरूप एकच आहेत. म्हणजे ज्याला आपण पिंडित ब्रह्मांडी म्हणतो तो सिद्धांत या ठिकाणी लागू होतो. आता ब्रह्मांड रूपाने शब्दाचं प्रकटीकरण कसं होतं हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा पिंड रूपाने शब्दाचं प्रकटीकरण कसं होतं जाणून घ्यायला पाहिजे. पिंड रूपाने जेव्हा तुम्ही शब्दाचं प्रकटीकरण जाणून घ्याल त्यातून तुम्ही ब्रह्मांडाच्या शाब्दिक प्रकटीकरणाची किंवा शब्दसृष्टीच्या उत्पत्तीची कल्पना करू शकता. ते इतकं विराट आहे, इतकं अफाट आहे की कदाचित आपली कल्पना किंवा आपल्या ज्या जाणीवेच्या कक्षा आहेत त्या पलीकडेही कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने हे प्रकटीकरण होत असणार आहे. पण आपल्या जाणीवेच्या कक्षांमध्ये त्याला बद्ध करण्यासाठी आपण आपल्या देहात शब्द जसा प्रकट होतो ते जाणून घेऊया. त्याच्यातून जगताचं कुठेतरी एक अंदाज किंवा कल्पना बांधूया. तर वाणीचं सर्वात कुठेही परा हा शब्द जेव्हा येतो तो परा हा शब्द हे सर्वाधिक विशुद्ध स्वरूप, सर्वाधिक परम स्वरूपाला अधोरेखित करण्यासाठी असतं. मग परावाट हे वाणीचं सुद्धा परम स्वरूप आहे. सर्वात प्राथमिक स्वरूप आहे, सर्वात मूलभूत स्वरूप आहे. आता शब्दाला आपण बीजाच्या रूपाने जाणून घेऊ. शब्दाला बीजाच्या रूपाने जाणून घेतल्यानंतर असं आहे की परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. तर परावस्थेमध्ये शब्द किंवा सृष्टी किंवा जगत हे बीज रूपाने आहे आणि वैखरीमध्ये त्या शब्दाचं किंवा सृष्टीचं प्रकटीकरण झालेलं. हा परा टू वैखरी हा प्रवास आपल्याला जाणायचा. आपल्याला एखादी गोष्ट बोलायची, आपल्याला एखादी गोष्ट व्यक्त करायची, तर ही बोलण्याची किंवा व्यक्त करण्याची प्रक्रिया कशी सुरू होते. आपण काय म्हणतो की प्राणशक्ती जी आहे ती आपल्या मूलाधार चक्रामध्ये स्थित आहे आणि ती 3.5 वेटोळे घालून आपल्या मूलाधारामध्ये स्थित आहे, बसलेली आहे. मानवी देहामधल्या सगळ्या देहांतर्गत घडणाऱ्या ज्या क्रिया असतात किंवा देहाच्या दृश्यमान स्वरूपातील सुद्धा ज्या क्रिया असतात त्या सगळ्या क्रिया दोन घटक घडतात. एक म्हणजे स्त्राव आणि दुसरं म्हणजे वायू. तुमच्या देहामध्ये असलेले पंचवायू ज्यांचा उल्लेख पंचप्राण असा केला जातो, हे पंचप्राण तुमच्या संपूर्ण देहाला चलित ठेवतात. आणि त्याचप्रमाणे तुमच्या देहामध्ये वाहणारे विविध स्त्राव जे असतात, मग रक्त आहे, स्वेद आहे, अजून पॅनक्रियामध्ये म्हणजे स्वादुपिंडामध्ये काही विशिष्ट प्रकारचे ऍसिड्स क्रिएट होत असतात, हे ऍसिड्स आहेत, वीर्य आहे, असे वेगळे वेगळे स्त्राव आपल्या शरीराला कार्यप्रमाण ठेवायचे. तर देवी ही स्त्राव रूपाने आहे, देवी ही वायू रूपाने आहे. मग मूलाधार चक्रामध्ये जी स्थित असणारी प्राणशक्ती आहे, जेव्हा तुम्हाला एखादा शब्द बोलायचा आहे तो शब्द बोलण्यासाठीची क्रिया कुठून सुरू होते. तर शब्द बोलण्याची क्रिया तुमची सुरू होते मूलाधार चक्रापासून. आणि शब्द व्यक्त कुठून होतो आहे तुमच्या मुखामधून. आता मूलाधार चक्रातून
जो शब्द आहे तो शब्द रूपाने निघालाय का? बिलकुल नाही. मूलाधार चक्रामध्ये केवळ एक विचार निर्माण आहे की आपल्याला व्यक्त व्हायचंय, म्हणजे ते बीज आहे. त्या मूलाधार चक्रातून हे बीज जे वर जायला निघतं, ऊर्ध्वगामी निघतं, ती परावाक अवस्था आहे. आता मूलाधार चक्रातून तुम्हाला जेव्हा काही बोलायची इच्छा तुमच्या मनात निर्माण होते, त्यावेळेला तुमच्या प्राणशक्ती, ज्याला पंचप्राणांपैकी जो प्राणवायू आहे, त्या प्राणवायूला धक्का देते, पुश देते. त्या पुशमुळे ते बीजरूपी शब्द विचार जो आहे, ज्याला अजून स्वरूप प्राप्त झालं नाहीये, अजून तो निर्गुण निराकारच आहे, पण तो बीजरूपी विचार मूलाधार चक्रातून निघून ऊर्ध्वगामी प्रवास करत मणिपूर चक्रात येतो. आता मणिपूर चक्रामध्ये त्यांनी पश्यंती हे रूप धारण केले. आता या पश्यंती अवस्थेमध्ये तुम्हाला काय बोलायचं आहे, पहिल्यांदा बोलायचं आहे, दुसऱ्यांदा काय बोलायचं आहे, हा काय बोलायचा आहे हा निर्णय तुमचा पश्यंती अवस्थेमध्ये, म्हणजे मणिपूर चक्र. आता मणिपूर चक्रातून हा प्राणवायू पुढील पुरुष मिळवत जो जातो तो येतो अनाहत चक्रात, अर्थात हृदय चक्रात. हृदय चक्रामध्ये जेव्हा तो आला तेव्हा तो वाणीने त्या मध्यमा रूप. हे मध्यमा रूप काय आहे? पहिल्यांदा बोलायचं आहे ही इच्छा होती, त्याच्यानंतर काय बोलायचं आहे हे ठरलंय, काय बोलायचं आहे ठरल्यानंतर मध्यमा अवस्थेपर्यंत आल्यानंतर त्याला शब्दांचं स्वरूप आलंय. कोणत्या शब्दामध्ये मला माझा विचार मांडायचा आहे, हे शब्द स्वरूप माझ्या हृदयापर्यंत आल्यानंतर प्राप्त झाले. आता यापुढे त्या वायूला जो पुश मिळणार आहे, त्या पुशमुळे तो वायू तुमच्या कंठातून, तुमच्या मुखातून बाहेर पडणार. आता कंठामध्ये तो त्या स्वरतंतूंना छेडणार आहे. स्वरतंतूंना छेडल्यानंतर दंत, ओष्ठ आणि तालव्य, दंत, ओष्ठ आणि तालव्य यांच्या एकत्रित प्रयासातून कंठातून स्वरयंत्रांना छेडून बाहेर पडलेला वायू हा तुमच्या माझ्या मुखातून वैखरी रूपाने, म्हणजे मला नुसतं म्हणायचंय ओम मात्रे नमः, तर मला हे म्हणायचंय, हा विचार निघाला कुठून आहे? माझ्या मूलाधार चक्रातून. मला बोलायचंय. त्याच्यानंतर हा पोचला मणिपूर चक्रा. मणिपूर चक्रामध्ये कळलं की नाही, मला हा एक मंत्र सांग. काय सांगायचंय ठरला आता. मणिपुरातून तो पश्यंतीपर्यंत माझ्या मनात प्रकाट झाला की ओम मात्रे नमः हेच मी म्हणणार. ओम मात्रे नमः म्हणण्यासाठी माझ्या कंठामधून त्या स्वरांच्या तारा कशा छेडल्या गेल्या पाहिजे, त्याला बॅलन्स आउट करणारी ओठांची, दातांची, टाळूची हालचाल पण झाली पाहिजे. आणि त्यानंतर तो शब्द रूपाने ओम मात्रे नमः हे प्रकट झालं. आता तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला गिटार, संतूर असं वाद्य वाजवताना जर बघितलं, तर एका हाताने तो त्या कॉर्ड्सना दाबत असतो, कमी जास्त करत असतो, दुसऱ्या हाताने तो त्या कॉर्ड्सना छेडत असतो. ओके. आणि यामध्ये तो जो भोपळा आहे, त्या भोपळ्यातून त्या ध्वनीचं प्रकटीकरण. ओके. त्याचप्रमाणे या ज्या तारा आहेत माझ्या कंठाच्या छेडल्या जाणाऱ्या, त्या तारा छेडण्याची प्रेरणा कुठून येते आहे? कंटिन्युअसली मणिपूर चक्रातून ती प्रेरणा आहे. त्या छेडलेल्या तारांमधून योग्य तो ध्वनी प्रकट होण्यासाठीच्या दाबली जाणारी बोटं कोणती आहे तारांवरची? ती म्हणजे माझे दात, माझे ओठ आणि माझा टाळू, यांच्या समुच्चयातून तो ध्वनी प्रकट. समजलं? आपल्या देहातून ध्वनी कसा प्रकट होतो? निरर्थक ध्वनी तर असाच प्रेरणेने वायूंच्या माध्यमातून निर्गमन करून प्रकट, पण अर्थपूर्ण ध्वनी प्रकट होण्याची प्रक्रिया या पद्धती. मग तुमच्या शरीराचीच जणू सतार असते, आणि त्या सतारीतून जसं संगीत प्रकट व्हावं, तसा तुमच्या देहामधून स्वरतंतू छेडले जाऊन ध्वनी बाहेर येतो. हे समजून घ्या. तो यातून जो मुखातून बाहेर पडलेला शब्द आहे, तो शब्द ब्रह्म आहे. तो तुम्ही
एक मांडलेल्या विचाराला दिलेलं मूर्त स्वरूप. तो जेव्हा परास्वरूपामध्ये होता त्यावेळेला तो अमूर्त होता. मुखातून तो बाहेर पडल्यानंतर परिपूर्ण. आता याच्यात अजून समजून घेण्यासारखी गोष्ट काय आहे, की माझ्या मनात एक विचार आला, तो विचार शब्द रूपाने मी प्रकट केला, आणि तो प्रकट केल्यानंतर एका वेगळ्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला, तर एनर्जी या पातळीवर जर विचार केला, तर एक तुमच्या प्राणशक्तीला एक विशिष्ट धडक द्यावी लागली प्राणवायू. त्यामुळे तो प्राणवायू वरती सरकला, वरती गेलेला तो मूलाधार गेला, मूलाधारात गेल्यावर परत एकदा तुमच्या प्राणशक्तीने मूलाधारातूनच धडक दिली की तो मणिपूरमध्ये ती अजून एक धडक दिली मणिपूरला पोहोचल्यावर, तिथून तो अनाहत म्हणजे हृदयापर्यंत पोहोचला. त्यानंतर तिने परत एक धडक दिली, त्यानंतर तो तुमच्या मुखातून बाहेर पडला. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही शब्द प्रकट करता किंवा ज्या वेळेला तुम्ही बोलून दाखवता, ते बोलून दाखवताना सुद्धा तुम्ही तुमच्या देहातील वायूंचं निर्गमन करत असता किंवा ऊर्जेचं उत्सर्जन करत असता. थोडक्यात तुम्ही तुमच्या शरीरातली ऊर्जा खर्च करून त्यानंतर तुम्ही शब्द रूपाने व्यक्त होता. ठीक आहे. आता हा प्रवास समांतर बघितला तर बीज बीज आहे मूलाधार चक्रामध्ये, मूलाधार चक्रातल्या बीजाला आपण मणिपूर चक्रात आल्यानंतर रुजवलं आहे. रुजवल्यानंतर जी कोंब बाहेर येण्याची प्रोसेस आहे, त्यापूर्वी तो बीज जो असतो तो जमिनीच्या आत फुटतो. तो फुटल्याशिवाय त्याच्यातून कोंब प्रकटणार आहे का? नाही. ही जी फुटण्याची प्रोसेस आहे ही अनाहत चक्रामध्ये, अर्थात हृदयापाशी. आणि तो फुटलेल्या याच्यातून जो कोंब प्रकटणार आहे, त्याप्रमाणे तुमच्या मुखामधून अंतिमतः शब्द बाहेर. ठीक आहे. बीजापासून अंकुरण्याचा प्रवास, विचारापासून शब्द रूपाने प्रकट होण्याचा प्रवास, विराट स्वरूपाचा विचार केला तर शिवशक्ती सामरस्यातून ऐक्यातून प्रकट झालेल्या ऊर्जा रूपाने विश्वाच्या उत्पत्तीचा विकास. मग ही उत्पत्ती घडत असताना शिव आणि शक्ती तत्वाच्या सामरस्यातून जी ऊर्जा निर्माण होणार आहे, त्या ऊर्जेचा ध्वनीच्या स्वरूपामध्ये प्रकटीकरण होण्यासाठी लागणारं माध्यम अंतराळामध्ये उपलब्ध नसताना सुद्धा एका अनाहत नाद रूपाने त्या चेतनेनी प्रकट होणं, तो ओंकार, तो विश्वातला पहिला प्रकट ध्वनी आहे. आणि मग त्या ओंकारातून पुढे संपूर्ण जगताचा विस्तार. मग शिव शक्ती यांचं सामरस्य, त्यातून शब्दसृष्टीची उत्पत्ती, आणि शब्दसृष्टी रूपाने ओंकाराने प्रथम पूज्य पद मिळवलं. ही संपूर्ण प्रक्रिया. आता ओंकार रूपाने जेव्हा सृष्टीचं प्रकटीकरण झालं, त्यानंतर पुढील विस्तार हा प्रचंड वेगाने झाला. तसंच तुम्ही जर का लहान बाळाला जरी बघितलं ना, त्याला जेव्हा बोलता यायला लागेल, त्यानंतर त्याच्या प्रगतीचा वेग प्रचंड वाढतो. जोपर्यंत त्याला बोलता येत नसते तोपर्यंत सगळ्यांनाच घालतो. आणि त्याच्या म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो, जे त्याची जी एक बाळ म्हणून महिनोमहिने होत जाणारी प्रगती आहे, त्या प्रगतीचा वेग पण मंद असतो. ज्या क्षणी लहान मूल बोलायला शिकतं, त्यानंतरचा कालखंड खूप वेगाने जायला असतो. सो हे वाणीचं प्रकटीकरण समजून घ्या. स्थूल पातळीवर समजून घ्या, सूक्ष्म पातळीवर समजून घ्या, सूक्ष्माती सूक्ष्म पातळीवर. त्याच्या पुढचं नाव आहे प्रत्यक्षिती रूपा. आपली चेतना दोन प्रकारची असते: बहिर्मुख चेतना, अंतर्मुख चेतना. आता ही बहिर्मुख चेतना जी आहे ती इंद्रियांकडून ज्ञान प्राप्त करून घेऊन त्या ज्ञानाचं पृथक्करण करून आपल्या चित्तापर्यंत पोहोचवून चित्त जो निर्णय देईल त्याप्रमाणे आपल्या देहातील सर्व कर्मेंद्रियांना कार्यप्रवण करणारी यंत्रणा. ओके. आता ही चेतना तुमची अंतर्मुखपणे, ही चेतना तुमची बहिर्मुखपणे. सामान्यतः आपल्या सगळ्यांची चेतना बहिर्मुख असते, की आपण बाहेरच्या जगातून जे ज्ञान मिळतं, मग ते ज्ञान कसं मिळतं आपल्याला? पंचतन्मात्रांच्या माध्यमातून.
म्हणजे जणू हाताची त्वचा आहे, म्हणजे त्वचा आहे, हात आहे, पाय आहे, नाक आहे, डोळे आहे, कान आहे. या इंद्रियांच्या, या सगळ्या इंद्रियांकडून जे ज्ञान तुमच्या मेंदूवर आदळत असतं, त्या आदळणाऱ्या ज्ञानाचं पृथक्करण करून मेंदू जो अर्थ काढतो आणि त्यानुसार जी तुम्ही कृती करता, या गोष्टीला बहिर्मुखी चेतना, की बाहेरच्या जगताकडून आपण ज्ञान घेतलं, त्या ज्ञानाचं आपल्या मेंदूमध्ये मंथन केलं. मंथन केल्यानंतर मिळालेल्या उत्तराप्रमाणे आपण त्या ज्ञानाचा वापर करायला सुरुवात केली. हे झालं बहिर्मुख चेतना. आता तुम्हाला जर डोळे मिटा सांगितलं, तुम्ही डोळे मिटू शकता. डोळे मिटल्यानंतर बघण्याची प्रोसेस थांबवा असं सांगितलं तर ते फार कठीण. पण डोळे मिटल्यानंतर डोळ्याची जी पापणी आहे किंवा डोळ्याची जी ही त्वचा आहे, त्या त्वचेच्या पलीकडे जाऊन बघण्याचं सुद्धा तुमच्या डोळ्यांचं काम चालू असतं. म्हणजे तुम्ही डोळे मिटता म्हणजे तुम्ही डोळे फिजिकली मिटत नाही, डोळ्यांवर फक्त तुम्ही एक त्वचेच्या पटलाचं आवरण निर्माण करता. पण बघणं ही क्रिया तुम्ही थांबवलेली आहे का? नाही. नाक, नाकाने आपण अव्याहतपणे श्वास घेत असतो, श्वास सोडत असतो. आपण जेव्हा प्राणायाम करतो तेव्हा आपण जाणीवपूर्वक आपल्या देहातील श्वासांना किंवा प्राणाला नियंत्रित करायला घेतो. नियंत्रित करताना घेताना सुद्धा आपण काय करतो? आपण असं म्हणतो का, चला आता 10 मिनिटं श्वास घेणं थांबवून टाकू? नाही. कारण तुम्ही जर 10 मिनिटं श्वास घेणं थांबवलं तर तुम्ही मरून जाणार, ते तुम्हाला सुद्धा. मग आपण काय करतो की प्राणायामाच्या माध्यमातून काही क्षणांसाठी श्वास घेणं, काही क्षणांसाठी श्वास थांबवणं, काही क्षणांसाठी श्वासांचा घेण्याचा वेग वाढवणं, काही क्षणांसाठी श्वासाचा घेण्याचा वेग कमी करणं, अशा पद्धतीने आपण आपल्या श्वासाशी खेळतो. पण श्वास घेणं पूर्ण थांबव 10 मिनिटं म्हणलं तर आपल्याला ते शक्य आहे? आपल्याला ते शक्य नाही. कान बंद करा आणि ऐकणं सोडून द्या असं तुम्हाला सांगितलं, तुम्ही करू शकता? तुम्ही नाही करू शकता. तुम्ही मांडी घालून बसलाय, तुम्ही ध्यान करत आहात, तुम्ही गाढ झोपेमध्ये आहात, तरी सुद्धा तुमचे कान सतत बाहेरून आवाज ऐकण्याचं, त्या आवाजाचं पृथक्करण करण्याचं, त्याच्यातले कामाचे आवाज, बिनकामाचे आवाज, माहितीपूर्ण आवाज, भंकस करणारे आवाज, असे सगळे आवाज तुमचा कान ऐकत असतो. कान ऐकण्याची प्रक्रिया तुम्ही झोपल्यानंतर सुद्धा थांबत नाही. सो ज्यांना आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो, मग त्वचा असेल, नाक असेल, कान असेल, हात असतील, पाय असतील, मुख असेल, तुम्ही त्वचेप्रमाणे जिभेने सुद्धा अं, जाणून घेऊ शकता. चव जाणून घेण्यासाठी तुम्हाला जीभ लागते. गरम आहे, थंड आहे हे जाणून घ्यायला जशी जीभ लागते, तसा हात. त्वचेला सुद्धा गरम आहे, थंड आहे, हे आघात होत असेल तो आघात कसा, कुठला, किती होतोय हे जाणून घेण्यासाठी त्वचा हे इंद्रिय पण आहे. सो या सगळ्या पाचही ज्ञानेंद्रियांना आपण अंतर्मुख करून आपल्या देहाच्या आतमध्ये डोकावण्यासाठी भाग पाडू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमची चेतना अंतर्मुख करू शकता. मग आता ही चेतना आपल्याला अंतर्मुख करायची म्हणजे डोळे मिटल्यानंतर डोळे हे खरंच मिटलेले असले पाहिजे आणि डोळा या इंद्रियामार्फत आपण जे दृश्यमान ज्ञान मिळवतो, ते ज्ञान आपल्याच देहाच्या बाबतीत आपल्याला मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयास करतो. त्याचप्रमाणे कान बंद करायचे आणि स्वतःच्या देहातले आवाज ऐकायचे. आता हे कान बंद करून स्वतःच्या देहातले आवाज ऐकायला घ्यायचे, हे जे प्रकरण आहे याच्यामधलं एक तुम्हाला जस्ट एक्झाम्पल. तुम्ही तुमचे दोन्ही हात तुमच्या दोन्ही कानावरती असे ठेवा आणि कान बंद करून टाका. छान पैकी दाबून कान बंद करून टाकायचे, डोळे मिटायचे आणि आपल्याला काय ऐकू येतं आहे याचा विचार करा. बाहेरच्या जगातलं नाही, आपल्या आतमध्ये मला काय ऐकू येतंय असा तुम्ही विचार करा. ज्या वेळेला तुम्ही तुमचे कान असे बंद करता आणि कान बंद केल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला आवाज ऐकायचा विचार करता किंवा प्रयास करता, तुम्हाला काय ऐकू येतं? तर एखादी कोळशाची भट्टी आहे आणि त्या कोळशाच्या भट्टीमध्ये असे छान निखारे लाल बुंद झालेले आहेत. अशा लाल बुंद निखाऱ्यांचाही एक असा जळण्याचा एक विशिष्ट स्वरूपाचा आवाज येतो. हिस्स असा आवाज. या निखाऱ्यांच्या उष्णतेचा आणि त्या जळण्याचा आवाज येतो. किंवा तुम्ही जर एखादा साप बघितला, एखादा नाग बघितला विषारी, तर तो कशा फटकार टाकेल, हिस्स असे, त्या पद्धतीचा हा आवाज.
तर आता ज्या वेळेला तुम्ही तुमच्या कानाचे दोन्ही पडदे बंद करून हा आतला देहाच्या आतला आवाज ऐकायला सुरुवात करता, त्यावेळेला तुम्हाला हा हिस अशा स्वरूपाचा आवाज आहे. मग हा आवाज कुणाचा आहे? तर हा आवाज आहे तुमच्या देहातल्या प्राणशक्तीचा. हा आवाज कुठून येतोय? हा आवाज येतो आहे तुमच्या मूलाधार चक्रातून. मग तो तुमच्या देहातली प्राणशक्ती का बरं अस्वस्थ आहे किंवा चिंतित आहे किंवा संतप्त आहे? तर तिला तुमच्याच देहातील सहस्त्रार चक्रामध्ये असलेल्या शिवाशी तादात्म्य पावायचं आहे, त्याच्याशी तिला एकरूप व्हायचं आहे. त्याच्याशी एकरूप होण्याची कामना असणारी, परंतु तुमच्या मूलाधार चक्रामध्ये बांधून पडलेली जी चेतना आहे ती तुमची प्राणशक्ती आहे. आणि त्या प्राणशक्तीची एकच इच्छा, एकच तडफड आहे की तिला काही करून लवकरात लवकर तुमच्याच देहातल्या सदाशिव तत्वाशी तादात्म्य पावायचे, त्याच्याशी रत होण्याचा आनंद घ्यायचा आहे आणि तो सातत्याने आनंद घ्यायचा ही तिची. सो तुमचं जे संपूर्ण स्थूल स्वरूपाचं अस्तित्व आहे ते कशाभोवती बांधलं गेलेलं आहे? तर तुमच्या मूलाधार चक्रामध्ये कोंडल्या गेलेल्या प्राणशक्तीला असलेल्या तुमच्याच देहातल्या सहस्त्रार चक्रातल्या सदाशिव तत्वाशी रत होण्याची तिची कामना. या एका मूलभूत सिद्धांताभोवती तुमचं संपूर्ण अस्तित्व गुंफलं गेलं. माझ्या जात पात वर्ण भेद राष्ट्र धर्म या सगळ्या संकल्पना, तुमची असणारी सगळी नाती, हे सगळं 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 याच्या बाहेरचं आहे. गाभा असणारं तत्वज्ञान काय आहे? प्राणशक्तीला सदाशिवाशी एकरूप व्हायचं. दिस इज द फर्स्ट अँड फॉरमोस्ट प्रिन्सिपल. ते व्हायला हवंय. ओके. आता हे होणार कसं? तर हे होण्यासाठी तुमच्या देहामध्ये ज्या 72 नाड्या आहेत त्याच्यापैकी 3 नाड्या तुमच्या स्पायनल कॉर्ड मधून जातात. मग त्या तुमच्या गुदद्वारापासून तुमच्या पाठीच्या मणक्यामार्फत तुमच्या मेंदूपर्यंत त्या पोचतात. या 3 नाड्या कोणत्या? इडा नाडी, पिंगला नाडी, सुषुम्ना. आता तुम्ही असं इमॅजिन करा की एखाद्या धरणामध्ये तुम्ही असं पाणी कोंडून ठेवलेलं आहे आणि प्रेशर वाढल्यामुळे तुम्ही त्या कोंडलेल्या पाण्याचा तो पाण्यामध्ये टाकलेला जे गेट आहे त्या गेटला गोल फिरवून उघडायचे कारण आता मागे पाण्याचं प्रेशर प्रचंड वाढलं. पण ज्या क्षणी तुम्ही तो वॉल ओपन करता त्या क्षणाला पाणी पूर्ण ताकदीने बाहेर पडतं त्याला आणि अत्यंत वेगाने समुद्राच्या दिशेने धावत सुटते ती नदी. बरोबर आहे. हे दृश्य आपण सगळ्यांनी डोळे भरून बघितलं. तुमच्या देहातल्या मूलाधार चक्रामध्ये तुमची चेतना, तुमची कुंडलिनी, तुमची प्राणशक्ती त्याच पद्धतीने अक्षरशः एअरटाईट करून पॅक करून ठेवलेली आहे. आता या एअरटाईट करून पॅक करून ठेवलेल्या चेतनेचं आपण ऊर्ध्वगमन कसं घडवणार आहोत? तर या चेतनेचं ऊर्ध्वगमन घडवण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे तुम्हाला तुमच्या या स्पायनल कॉर्ड मध्ये 3 नाड्या आहेत. पहिली नाडी आहे इडा नाडी, दुसरी नाडी आहे पिंगला नाडी, तिसरी नाडी आहे सुषुम्ना नाडी. आता हा मेकॅनिझम असा जसं आपण एखाद्या वजन काट्याला बघतो बघा, की एका बाजूला तुम्ही वजन टाकता, दुसऱ्या बाजूला तुम्ही भाजी टाकता आणि ते दोन्ही जेव्हा बॅलन्स होतात त्यावेळेला तो भाजीवाला तुम्हाला तुमची भाजी देतो आणि त्याचे पैसे तुमच्याकडे घेतो. त्याचप्रमाणे इडा आणि पिंगला या 2 नाड्या आहेत. एका नाडीमध्ये एक नाडी म्हणजे तराजूच्या एका बाजूला असलेली भाजी, दुसऱ्या नाडीमध्ये आहे तराजूला लावलेले वजन काटे आणि सेंटरला जी सुई आहे ना, ती सुईच्या तिथे आहे तुमच्या स्वादिष्टान चक्राचा बॉल. हा बॉल कधी ओपन होणार आहे? तुमची इडा आणि पिंगला नाडी प्रिसाइजली 0 डिग्री मध्ये ज्या वेळेला बॅलन्स होते त्यावेळेला तुमची सुषुम्ना नाडी ओपन होते. सुषुम्ना नाडीचा बॉल ओपन झाल्यानंतर तुमच्या मूलाधार चक्रामध्ये जी कुंडलिनी अशी बांधून घातली होती ना तुम्ही जन्माला आल्यापासून, त्या कुंडलिनी ऊर्जेला बाहेर पडण्यासाठी वाट मिळते. तिला ती वाट मिळाली की ती सुषुम्ना नाडीतून जी सुटते ती थेट तुमच्या स्पायनल कॉर्डला पोहोचते. म्हणजे मूलाधार चक्रातून निघालेली चेतना थेट तुमच्या आज्ञाचक्रापर्यंत पोहोचते. आता हा मूलाधार चक्र त्या आज्ञाचक्राचा प्रवास तिचा अत्यंत वेगवान होतो, अत्यंत शक्तिशाली पद्धतीने होते.
होतो. ज्या लोकांनी शक्तिपात दीक्षा घेतली ते सुद्धा, किंवा ज्यांनी कुठल्याही पद्धतीची दीक्षा घेतली नाही पण ज्ञान मार्गाने देवीला जाणून घेतले ते सुद्धा एकच गोष्ट सांगतात की सुषुम्ना नाडी त्या क्षणी ओपन होते, त्या क्षणी प्रचंड वेगाने, म्हणजे मी म्हणाल्यासारखं मगाशी नदीच्या धरणातलं तुम्ही एक गेट उघडल्यानंतर पाणी ज्या राक्षसी वेगाने समुद्राकडे धावत सुटतं, तसं राक्षसी वेगाने ती चेतना तुमची सुषुम्नेतून थेट तुमच्या सहस्रार चक्राकडे धावण्याला प्रारंभ करते. आता ही धावत जी जाणार आहे ना, ती धावत जाताना तुमच्या एकेका ग्रंथीचं भेदन करत जाणार आहे. ह्या ग्रंथी कोणत्या आहेत तर ब्रह्मग्रंथी, विष्णू ग्रंथी, रुद्र ग्रंथींचं भेदन करत ही चेतना पोचणार आहे. कुठे पोचणार आहे? आज्ञाचक्रामध्ये पोचणार. आता आज्ञाचक्रामध्ये ही चेतना पोचल्यानंतर तिथून पुढचा तिचा सदाशिव तत्वाशी मिळण्यासाठीचा जो सहस्त्रार चक्रापर्यंतचा प्रवास आहे, तो प्रवास करायसाठी फक्त तुम्हाला गुरु लागतो. तिथपर्यंत जाईस्तोवर गुरुची आवश्यकता नाही. हे प्रॉपर शक्ती उपासनेतलं मी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं गुह्य तत्व सांगतो की तुम्ही तुमच्या चेतनेला आज्ञाचक्रापर्यंत स्वतःच्या कडे असलेल्या ज्ञानानुसार, साधनेनुसार, उपासनेनुसार नक्की साधू शकता. ही ज्ञान साधण्याची टॉप लेव्हल आहे की तुम्ही विदाउट गुरुज हेल्प अशा पद्धतीने पुस्तकं किंवा माझ्यासारख्या कारणाख्य व्यक्तीने सांगितलेली माहिती याच्या बळावर सुद्धा तुम्ही लोक आज्ञाचक्रापर्यंत स्वतःच्या चेतनेचं निर्गमन करू शकता. आता पुढचा जो अंतिम टप्पा आहे की या चेतनेने सहस्त्रारात जावं आणि सहस्त्रारामध्ये जाऊन तिचं शिवाशी मिलन व्हावं. हे मिलन झालं म्हणजे तुमची कुंडलिनी जागृत झाली. आता बरेच जण म्हणतात मी शक्तिपात दीक्षा घेतली, मी शक्तिपात दीक्षा घेतली, शक्तिपात दीक्षा घेतली. शक्तिपात दीक्षेत तो व्यक्ती काय करत असणार आहे? साधं लॉजिक आहे. त्याप्रमाणे तुमच्याकडे एक हँडल असलं की तुम्ही धरणाचं गेट गोल करून उघडता आणि पाणी वाहायला लागतं. त्याप्रमाणे शक्तिपात दीक्षा देणारे लोक काय करत असतील? फक्त काही क्षणांसाठी स्वतःची साधना, स्वतःचं यौगिक ज्ञान वापरून ते तुमच्या इडा आणि पिंगला नाडींचं नॅचरल बॅलन्स साधत असतील. शून्य शून्य स्वरूपाचं नॅचरल बॅलन्स त्यांना साधणं जमत असेल आणि ते नॅचरल बॅलन्स साधलं की तुमचा सुषुम्नेचा वॉल ओपन होऊन त्याच्यातून ती ऊर्जा वेगाने ऊर्ध्वगामी जाते. शक्तिपात दीक्षा घेताना कसं वाटलं? अरे, असं असं वाटलं की जणू काही पाठीच्या मणक्यातून एक ऊर्जेचा किंवा आगीचा लोळ माझ्या मस्तकापर्यंत जातोय, नंतर तो मस्तकातून खाली जातोय, असं मला पूर्ण फील झालं. हे असं बरेच जण काय 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 सांगत असतात. ऍक्च्युअली काय झालंय, त्यांनी सुषुम्ना नाडी ओपन केली, ऊर्जा वर आली, वर आलेली ऊर्जा परत खाली गेली, मूलाधारामध्ये जाऊन गप्प बसली. संपला विषय. याच्यातून आत्मोन्नती झाली नाही. मेकॅनिकली ती क्रिया साधण्याचं काम त्या गुरुनी केलं. त्याच्यासाठी 2,000, 5,000, 10,000 काय उचलायचे त्यांनी तुमच्याकडनं उचलून घेतले. पण त्याच्यातून तुमची आत्मोन्नती झाली नाही, त्याच्यातून तुम्हाला तुमच्या इंद्रियांना अंतर्मुख करता आलं नाही, त्याच्यातून तुम्हाला स्वतःला हे कसं साधायचं हे समजलं नाही. म्हणजे कॉपी करून पास होण्याचा जो आनंद असतो तो आनंद तुम्हाला या पद्धतीच्या शक्तिपात दीक्षांमधून मिळणार आहे. पण तुमची स्वतःची आत्मोन्नती याच्यामधून होणार नाही. हे संभवत नाही. तुमचे जे 5 ज्ञानेंद्रिय त्याच्यापैकी एका इंद्रियाला तुम्हाला अंतर्मुख करता आलेलं नाहीये. आणि शक्तिपात दीक्षा घेऊन तुम्ही नक्की करणार काय मला सांगा. सो हा जो विषय आहे ना, हा विषय तुम्हाला या पद्धतीने समजून घेतला पाहिजे. त्या पद्धतीने तुम्हाला तो आत्मसात केला पाहिजे की मी एखादी गोष्ट करणार आहे म्हणजे मी नक्की काय करणार आहे. नको दीक्षा मिळेल का श्रीविद्येची? अरे बाबा, श्रीविद्येची दीक्षा करू काय तुला? मी दीक्षा देण्याचा आनंद मला मिळेल, 2-5 हजार माझ्या खिशामध्ये पडतील, पण याच्यातून फायदा काय? तू आज जिथे आहेस दीक्षा मिळाल्यानंतरही तिथेच राहणार आहे, कारण नेमकं तुला करायचं काय हे कुठं माहितीये. आणि ज्याच्या तू शोधासाठी रानोमाळ वनोवनी फिरतो आहेस, कोट्यावधी जन्म घेतो आहेस, पण ती सगळी चेतना, ती प्राणशक्ती तुझ्या देहातच आहे. तिथे जर तू तिचा शोध घेणार नाहीस, बाहेर अख्खं जग शोधून तुम्हाला काय मिळणार? तर आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला आपली चेतना करायची आहे अंतर्मुख. आता बहिर्मुख चेतना कशी आहे तुम्ही बघितलंय. आता चेतनेला अंतर्मुख करणं हे बिलकुल कठीण. हे अंतर्मुख करण्यासाठी तुमच्यावर केवळ आणि केवळ ललिता देवीची कृपा असेल तर, आणि तरच तुम्हाला ही गोष्ट 100% साधणार आहे, नाही तर तुम्हाला हे साधणारच नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जर मदत कोणी करू शकणार असेल तर तुमची प्राणशक्ती करा. आता मगाशी जसं मी म्हणालो की ती ललिता देवी किंवा प्राणशक्ती जी तुमच्या
मूलाधार चक्रामध्ये स्थित आहे, ती 3.5 वेटोळे मारून बसलेली आहे, ती अत्यंत संतप्त आहे, एखाद्या नागिणीप्रमाणे ती फुटकार टाकते आहे, वगैरे वगैरे सगळं वर्णन सांगितलं. या वर्णनाला एका वेगळ्या दृष्टीने जाणून घ्या. एखादी 16 वर्षीय कन्या आहे, तिला तिचा मनोवांछित वर मिळालेला आहे आणि त्याच्याशी मिलन होण्यासाठी ती प्रचंड उत्सुक आहे, प्रचंड आतुर आहे. पण तुम्ही तिला एका खोलीत कोंडून ठेवलं, तर ती कशी तुमच्यावर संतापेल? एक्झॅक्टली त्या पद्धतीने तुमच्यावरती तुमचीच प्राणशक्ती संतापली. मग आता तुम्हाला जर तिला आनंदी करायचं असेल आणि तिला आनंदी करण्यातून तुम्हाला स्वतःला आनंदी व्हायचं असेल, तर तुम्हाला काय करायला पाहिजे? तर तुम्हाला तुमची चेतना अंतर्मुख करून स्वतःला तुमचा सुषुम्ना नाडीला उन्मुक्त करणार. ती उन्मुक्त झालेल्या सुषुम्ना नाडीतून जेव्हा ती चेतना ऊर्ध्वगामी जाईल आणि ती आज्ञाचक्रापर्यंत पोहोचेल. मी मध्ये समयाचार साधना तुम्हाला सांगितली होती बघा. आपण समयाचार तत्पर आहे जेव्हा नाव आलं होतं त्यावेळेला, की तो विधी संपूर्ण कसा केला जातो आणि तो मानसपूजा पातळीवर कसा केला जातो. तर ती आज्ञाचक्रापर्यंत पोहोचलेल्या त्या चेतनेला तिथून पुढचा प्रवास कसा घडवायचा हे तुम्ही गुरुच्या मार्गदर्शनात. पण त्या गुरुच्या मार्गदर्शनातून हे साधल्यानंतर ती चेतना जेव्हा तुमच्या सहस्रारात जाते आणि सहस्रारामध्ये त्या चेतनेचं शिवतत्वाशी मिलन होतं, त्या मिलनातून एक कौल रस पाझरतो. हा जो कौल रस पाझरतो तो तुमच्या जिभेवर थेंब 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 असा पडतो आणि ह्या कौल रसातून तुमच्या देहातल्या 72,000 नाड्यांचं पोषण होतं. आणि एकदा तुम्ही चेतनेला हा शिवशक्ती सामरस्याची अनुभूती स्वतःच्या देहामध्ये दिली, की त्यानंतर ती तुमच्यावर प्रसन्न होते आणि मग तुमच्यावर ती सिद्धींचा वर्षाव करते. ओके. त्या सगळ्या सिद्धींपैकी सगळ्यात महत्वाची सिद्धी काय आहे? तर तुम्ही कायम सच्चिदानंद स्वरूप होता. म्हणजे काय? तुम्ही तुमच्या स्वतःच्या देहामध्येच शिवशक्ती मिलनाची प्रतिक्षण अनुभूती घेता. त्यामुळे तुम्ही त्या एक्स्टसी मोडमध्ये असतात. तुम्हाला जगात दुसऱ्या कुठल्याही आनंदाची गरज नाही. इतक्या दिव्य अशा आत्मानंदामध्ये तुम्ही लीन झालेले असता. पण हा प्रवास कुठून सुरू होणार आहे? हा प्रवास सुरू होणार आहे तुमच्या प्राणशक्तीला नियंत्रित करून सुषुम्ना नाडीद्वारे सहस्त्रार चक्रापर्यंत पोहोचवण्या. बरं, आता आपल्या ग्रुपमध्ये तसे सगळेच 18+ असल्यामुळे हा मुद्दा बोलायला काही हरकत नाही. पण एखादी प्रणयोत्सुक स्त्री किंवा प्रणयोत्सुक पुरुष जर तुम्ही बघितला, किंवा एखाद्या चंचल स्त्री किंवा चंचल पुरुष तुम्ही बघितला, तुम्ही एखादी अ, अ, क्षुब्ध किंवा विकारी अशा पुरुषाला किंवा स्त्रीला जर बघितलं, तर एक गोष्ट तुमच्या लक्षामध्ये येईल की त्यांच्या भुवयांची पापण्यांची हालचाल, हा म्हणजे डोळ्यांची उघडझाप जी होते, तिचा वेग जास्त. एखादा व्यक्ती जितका तृप्त होत जाईल ना, त्याच्या डोळ्यांच्या उघडझाप होण्याचा वेग सुद्धा त्या प्रमाणात कमी होतो. मग जर एखाद्या साधकाला कुंडलिनी जागृती साधली, तर त्याला कुंडलिनी जागृती साधली आहे याचं निदर्शक काय आहे? तर त्याचं निदर्शक असं आहे की त्याचे नेत्र अनिमिष झाले असतील. त्याचे नेत्र अनिमिष का झालेले असतील? तर जर तुम्ही दैहिक पातळीवरती शिवशक्ती सामरस्य अनुभवत असाल, तर त्यावेळेला तुमचे डोळे नैसर्गिकरित्या मिटतात आणि तुम्हाला ते उघडण्याची इच्छा होत नाही, कारण तुम्ही ती तृप्ती अनुभवत असता. हेच जर तुम्ही तुमच्या देहाच्या आत ही तृप्ती अनुभवत असाल, तर तुमचे डोळे कायमच उघडे राहतील, त्यांना मिटण्याची गरज नाही. कारण तुमची संपूर्ण चेतना अंतर्मुख झाली, म्हणजे त्या डोळ्यांची चेतना सुद्धा अंतर्मुख होणं हे अंतर्मुख. मग तुमचे नेत्र असे अनिमिष असतील, तुम्ही प्रतिक्षण स्वदेहातच शिवशक्तीच्या ऐक्याची अनुभूती घेत असाल, जो सच्चिदानंद आहे तो सच्चिदानंद तुम्ही प्रतिक्षण अनुभवत असाल, तर नॅचरली तुमच्या चित्तात किंवा मनात वेगळा विकार प्रकट होणं हेच अशक्य. मग ज्या मनामध्ये विकार प्रकटच होत नाही, तर ते डोळे उघडझाप करतील का? तर ते नाही करणार आहे.
म्हणून एखाद्या व्यक्तीची कुंडलिनी जागृत झाली किंवा नाही याचं सगळ्यात मोठं दृश्यमान जो मानक आहे, तो मानक म्हणजे त्याचे नेत्र अनिमिष होणे. ही गोष्ट कुंडलिनी जागृतीची निदर्शक आहे. हा मेकॅनिकल पार्ट, दैहिक पातळीवरचा पार्ट समजून मला जर कोणी उद्या म्हणलं माझी कुंडलिनी जागृत झाली, त्याच्या डोळ्यांकडे बघा, तुम्हाला काय सांगतो बघायला एक बघा, आपल्याला चेतनेला अंतर्मुख करायचं आहे. म्हणजे काय? तर डोळ्यांनी बाहेर बघणं बंद करायचंय, आतमध्ये बघायचं. कानांनी बाहेरून ऐकणं बंद करायचंय, आतमध्ये ऐकायचंय. त्वचेनी बाहेरचे सगळे सेन्सेस बंद करायचे, पण तुम्ही तुमच्या देहाच्या आतमधल्या प्रत्येक नाडीचं, प्रत्येक घटकाचं, प्रत्येक अवयाचं, हृदयाचं, फुफ्फुसाचं, पोटाचं, तुमच्या सर्व अवयवांचं तुम्हाला ज्ञान मिळायला सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणजे त्वचेच्या बाबतीत जसं जसं आपण स्पर्श करून एखादी गोष्ट अनुभवतो ना, तसं तुम्हाला तुमच्या देहाला आतून अनुभवायचं आहे. हे लक्षात घ्या. आणि हे जेव्हा मी सांगतोय तेव्हा हे किती कठीण आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येत असेल. पण हे आपल्याला साधायचं आहे. आपल्याला आपल्या संपूर्ण चेतनेला आतमध्ये ओढून घ्यायचंय, अंतर्मुख करायचंय. एखादा साप जसा स्वतःचं शरीर आक्रसून घेतो किंवा एखादा कासव जसं स्वतःच्या सगळ्या अवयवांना आतमध्ये ओढून घेतो, तसं तुम्हाला पूर्ण अंतर्मुख व्हायचंय. तुम्हाला पूर्ण स्वतःलाच आतमध्ये ओढून बाह्य इंद्रियांना पूर्णपणे अंतर्मुख करायचंय आणि आतमध्ये घेतल्यानंतर मग आपली जी ज्ञानेंद्रिय ती आतमध्ये उमलायला सुरुवात झाली. डोळ्यांनी आतमध्ये बघायला सुरुवात करायची, कानांनी आतमध्ये ऐकायला सुरुवात करायची, नाकानी आतमधले गंध घेण्याचा प्रयास करायचा आहे, त्वचेनी पण आतमध्ये बघायचा आहे. जिव्हा जिव्हा पण अंतर्मुख. ज्या वेळेला अशा पद्धतीने अंतर्मुख होण्याची तुम्ही परम अवस्था साधता, त्यावेळेला मी म्हणाल्यासारखं कुंडलिनी जेव्हा जागृत होते तेव्हा जिभेवर काय पडणार आहे? ते अमृतबिंदू पडणार आहे, जे तुमच्या संपूर्ण देहातल्या 72,000 नाड्यांचं पोषण करेल. तर तो गंध, ती चव तुमच्या जिभेला अनुभवते. ते वगळता तिला आता कुठलीही चव अनुभवण्याची इच्छा किंवा आकांक्षा किंवा विकार होते. आता हे अंतर्मुख होऊन ही जी करायची साधना आहे, या साधनेच्या संदर्भात दोन प्रॉब्लेम्स आहेत. हे साधायचं कसं? कारण हे साधण्यासाठी आता तुम्ही असं जस्ट गृहीत धरा की हा, मला आता डोळ्यांनी बघायचं नाहीये, मी माझ्या आतमध्ये बघणार आहे. पण आतमध्ये बघणारी ही प्रोसेस येण्याच्यासाठी सुद्धा आधी पहिल्यांदा मला माझ्या डोळ्यांचं बघणं बंद करा. आता मी माझ्या डोळ्यांचं जर बघणंच बंद करायचं असेल तर मला त्या एका गोष्टीवर फोकस केलं पाहिजे, म्हणजे मी ध्यान करताना आता माझ्या ध्यानाला एक दिशा प्राप्त होते. माझ्या ध्यानाला काय दिशा प्राप्त होते की मी एक एक करून माझ्या ज्ञानेंद्रियांना अंतर्मुख करत जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आपण काय केलं होतं? पहिल्या टप्प्यात आपण एकच गोष्ट जाणून घेतली होती की मला फक्त माझ्या श्वासांचा आवाज ऐकत माझ्या मनाला निर्विकार निर्विचार करत ध्यान करायचंय आणि श्वासांची लय मला साधायची, त्या लयीचा वेग मला कमी करायचा आहे. याच्यात मला आधार असेल तर कुठल्या तरी बाह्य संगीताचा आधार घेऊन पण मी ही कृती साधणार. जितका वेळ मला सहजगत्या बसणं साधणार आहे तितका वेळ मी हे साधणार आहे, हे तुम्ही ठरवून तुम्ही सुरुवातीला ध्यान करायला बसला होता. बरोबर आहे? बरोबर आहे. आता ह्याच्या पुढची प्रोसेस सुरू झाली, टप्पा नंबर 2. म्हणजे ह्या पद्धतीची इथपर्यंतची तुमची जेव्हा बैठक तयार झालेली आहे, ती बैठक तयार झाल्यानंतर त्या बैठकीचा आता पुढचा टप्पा की आपल्याला आपल्या नेत्रांवर ताबा मिळवायचा आहे, आपल्याला आपल्या कानांवर ताबा मिळवायचा आहे, आपल्याला आपल्या एकेका इंद्रियावर, ज्ञानेंद्रियावर ताबा मिळवत अंतर्मुख होत स्वतःच्याच देहामध्ये स्वतःच्याच अस्तित्वाचा शोध घ्यायचा. बोलायला अत्यंत सोपं, कृतीमध्ये आणायला पराकोटीचं. भले भले इथे आढळ. आता तुम्ही मला म्हणाल याच्यापैकी तुम्हाला काय साधलंय, सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो तुम्ही विचारला पाहिजे. तर मला याच्यामध्ये काय साधलेलं आहे, तर अशा पद्धतीने अंतर्मुख होण्याचा मी प्रयास केला होता. आणि मी हा प्रयास करताना असं झालं की एका विशिष्ट टप्प्यापर्यंत आल्यानंतर मला असं जाणवलं की आता याच्या पुढे एक दार आहे जणू. आणि हे दार उघडून मी पलीकडे जेव्हा जाईन त्यावेळेला मी एका मला अज्ञात असलेल्या प्रदेशामध्ये प्रवेश करणार. ओके. आणि त्या टप्प्यावरती मला जेन्युइन भीती वाटली.
ओके. म्हणजे असं वाटलं की समजा आपण हे दार उघडून पलीकडे गेलो तर आपल्याला इथून परत येणं जमेल का? तर असं एक जाणीव झाली की नाही, आपल्याला कदाचित आपण जर गेलो तर आपण या मोहात पुढे आपण नाही येऊ शकणार. मग नाही, आपल्यावरती कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत, आपण तिथपर्यंत जाणं कदाचित चुकीचं असेल, असं म्हणून मी मागे फिरलो. पण ते मागे फिरल्यानंतर परत कधीही ध्यानामध्ये त्या अवस्थेपर्यंत मी पोहोचू शकलेलो नाही. तर आता माझा सुद्धा हा परत एकदा प्रयास तुमच्या जोडीने सुरू होतोय, की आता परत एकदा ध्यानात तेवढं रममाण व्हायचंय की आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंय. आणि यावेळेला तर मनाशी निग्रह केलाय की दार उघडायची वेळ आली तर यावेळेला आपण घाबरणार नाहीये, आपण दार उघडून पलीकडे जाऊन बघायचंय काय. तो हे साधतं, हे होऊ शकतं. म्हणजे अगदी साधं साधं तुम्ही ध्यान करायला सुद्धा जर मी सांगितल्यानंतर रोज बसत असाल ना, तर कधीतरी तुम्हाला असं जाणवलं असेल की जसं आपण विमानामध्ये टेक ऑफ लँड होताना फ्लाईट आपल्याला कानाच्या पडद्यांची मुवमेंट जाणवते, तशी तुम्हाला कानाच्या पडद्यांची मुवमेंट जाणवली असेल आणि क्षणार्धात असं टिचकी वाजवायचं असं तुम्हाला बाहेरचे येणारे सगळे आवाज एकदम खटकन बंद झाले. क्षणार्धात असं झालं असेल की तुमचे डोळे मिटलेले परंतु तुमच्या डोळ्यासमोर प्रचंड प्रचंड प्रकाश आहे, पण तो प्रकाश अत्यंत आल्हाददायक. आणि त्या क्षणी तुमचं अंतर्मन तुम्हाला सांगतं की हा आता बस, या क्षणी आता फक्त तू आहेस, आता याच अवस्थेत असंच बसून राहा. इतकेच इन्स्ट्रक्शन तुम्हाला येते, याशिवाय तुमच्या मेंदूत दुसरा कुठला विचार सुद्धा प्रकट होणार. सो ही स्टेज तर तुम्हाला साध्या ध्यानातून सुद्धा येते. ही स्टेज आल्यानंतरच तुमची अवस्था आहे की बघा, मला आता कान तर बंद करता आले, आता मला डोळे पण बंद करता आले, आता मला फक्त प्रकाश दिसतोय, मला काहीच दिसत नाही. सो आय एम राईट. मी एरवी डोळे मिटले तर मला काळा काळा दिसते का म्हणजे त्वचेच्या आड असल्यामुळे मला ते लाल लाल दिसतं, पण आता मला डोळे मिटून साधलेलं असल्यामुळे मला माझ्या चारी बाजूला फक्त आणि फक्त प्रकाश दिसतोय. प्रकाशाच्या मध्ये मी बसलेलो आहे ही मला फिलिंग आहे. सो काय झालं, तुम्ही तुमच्या दोन इंद्रियांवरती ताबा मिळवला. कानावरती ताबा मिळवला, तुम्ही तुमच्या डोळ्यांवरती ताबा मिळवला. तुम्ही ज्या वेळेला ध्यान करत असताना श्वासांची लय साधत असतात तेव्हा श्वासांची लय साधल्यानंतरच या पुढच्या क्रिया घडत असतात. म्हणजे एक प्रकारे तुमच्या श्वासांचा सुद्धा आत्ताचा जो रेट असेल तो द लोएस्ट असणार आहे. सो तुम्ही तुमच्या तिसऱ्या इंद्रियावर पण ताबा मिळवलाय की तुमचं आता नाक सुद्धा श्वास घेण्याची प्रक्रिया सुद्धा पूर्ण मंदावलेली आहे. तीन इंद्रिय कव्हर झालेले आहेत. आता पुढची दोन इंद्रिय. जीभ. जीभ तर तुम्हाला जेव्हा तुमची पूर्ण कुंडलिनी जागृत होईल त्याच वेळेला कळणार. आता अजून कुठलं इंद्रिय उरलं? त्वचा. त्वचेच्या बाबतीत किंवा स्पर्श हे जे इंद्रिय, स्पर्श हे इंद्रिय तुम्हाला अनुभूती येण्यासाठी जी आवश्यक असणारी गोष्ट आहे ती म्हणजे शब्द. शब्द इथे येतात, या ठिकाणी या टप्प्यावर तुम्हाला शब्दांची गरज. मग आता तुम्ही साधना करत किंवा तुम्ही चिंतन करत या अवस्थेला पोचलेले आहात. आणि आता असं इमॅजिन करा की मध्यंतरी मी तुम्हाला हे सांगितलं होतं की तुम्ही एखादा मंत्र जर म्हणणार असाल तर तो मंत्र म्हणताना तुम्हाला तो परावाणीमध्ये मला बोलायचा आहे, पश्यंतीमध्ये मला मंत्र म्हणायचा आहे, मध्यमामध्ये आल्यानंतर मंत्र कोणता हे ठरलेला आहे, पण तो मंत्र मुखातून काढायचा नाही. त्या बीजाला एक कोंब आलेला आहे, त्या कोंबासकट तो मंत्र संपूर्ण देहामध्ये डिसिपेट करायचा आहे आणि परत एकदा मूलाधारातून उचलून त्याला वर आणायचं. आता अशा पद्धतीने जे तुम्ही आवर्तन कराल किंवा अशा पद्धतीने जो तुम्ही माला जप कराल किंवा अशा पद्धतीने जे तुम्ही 108 वेळेला एकाच ईश्वर स्वरूपाच्या देवाचं नाव घेणार आहात, तर त्यावेळेला तो शब्द, ते स्वरूप, तो विग्रह त्याच्या त्या स्वरूपासह तुमच्या संपूर्ण देहामध्ये ती ऊर्जा विघटित होते आणि इक्वली डिस्ट्रीब्युट होते. ज्याला आपण म्हणतो ना, शब्द किंवा विचार किंवा ईश्वराची अस्तित्वाची अनुभूती तुमच्या देहामध्ये भिनणे, हा जो आपण एक शब्द वापरतो, ते तुमच्या देहामध्ये ती ईश्वराच्या शक्तीची, अस्तित्वाची आणि त्याच्या स्वरूपाची अनुभूती भिनत जाते. हे जे भिनत जाणं आहे ना, तुमच्या देहाच्या अंतरंगामध्ये तुम्हाला हे जाणवतं. जसं आपण आपल्या अंगावरती जर समजा शहारा आला तर तो शहारा आल्याचं तुम्हाला जाणवतं, तसं हे शब्द तुम्ही मुखावाटे बाहेर काढले नाही किंवा वैखरी रूपाने तुम्ही ते प्रकट केले नाही आणि ते तुम्ही तुमच्या देहामध्ये पसरवले तर ते देहामध्ये त्या
शब्दांच्या त्या ध्वनींच्या अप्रकट स्वरूपातील लहरी तुमच्या संपूर्ण देहामध्ये जेव्हा अशा पसरत जातात ना, तर त्यांचं ते पसरत जाणं, ते व्हायब्रेशन तुमच्या देहा अंतर्गत तुम्हाला जाणवतो. हे त्वचा या इंद्रियाला अंतर्मुख करण्याचं लक्षण. ओके. आता पिंडी ते ब्रह्मांडी हा नियम आपण स्वीकारूया, किंवा त्या त्या पातळीवर आता पिंडीचा विचार केला तर ब्रह्मांडीचा विचार. ही जी अवस्था आहे की परा पश्यंती मध्यमा, तर या मध्यमा अवस्थेमध्ये जेव्हा संपूर्ण जगत होतं जे अप्रकट होतं. आता याच्यात अजून एक लक्षात घ्या बरं का भाग. तुमच्या मूलाधार चक्रापासून किंवा तुमच्या मणिपूर चक्रापासून म्हणूया आपण. मणिपूर चक्रापासून म्हणजे तुमच्या नाभीपासून साधारणतः तुमच्या कंठापर्यंतचा जो भाग आहे ना, तिथे एक पूर्ण हॉलो टनेल असल्यासारखं आहे. ओके. आणि जो मी सांगतोय की ती वायू ऊर्ध्वगमन करतो आहे, तर ते खरोखरीच ते वायूचं फिजिकली ऊर्ध्वगमन होतं. शब्द प्रकट करण्यासाठी सुद्धा ते ऊर्ध्वगमन होतं. आणि ते ऊर्ध्वगमन या ज्या साऊंड टनेल मधून, साऊंड पाईप मधून होतो, आणि त्यानंतर तो तुमच्या कंठापर्यंत येतो. आणि नंतर साऊंड कॉर्ड्स किंवा गळ्यातल्या कंठातल्या कॉर्ड्सच्या व्हायब्रेशननी तो वाणी रूपाने जे बाहेर पडतो शब्द, तो शब्दाचं जे हृदयातलं स्वरूप आहे, अनाहत चक्रातलं स्वरूप आहे, तिथं जर तो ओंकार रूपाने प्रकटला तर ते जगताची प्रतिकृती तुमच्या देहामध्ये निर्माण. आता आपण ललितांबिकेचे साधक आहोत. आपल्या मुखामध्ये ज्या वेळेला आपण असं काही ध्यान करत असू, ओम ललितांबिकायै नमः असेल, ओम श्री मात्रे नमः असेल, ओम मात्रे नमः असेल, असा कुठला तरी एखादा शब्द असेल, एखादा बीज मंत्र असेल जो आपल्या चित्तामध्ये ऑलरेडी स्थिर झालेला आहे, आपल्याला वाटते की हा हा माझ्यासाठी ओके आहे. तर ज्या वेळेला तुमच्या नाभीपासून किंवा मणिपूर चक्रापासून हा अप्रकट विचार रूपातील शब्द हा कंठापर्यंत येतो किंवा अनाहत चक्रापर्यंत येतो, तर तो त्यावेळेला जर तुम्ही त्या शब्दाला मूर्तरूप दिलेलं नसेल आणि तुमचे सगळे इंद्रिय खरोखरीच अंतर्मुख झालेले असतील, तर त्या विशिष्ट अवस्थेमध्ये खरोखरीच तुमच्या हृदयात किंवा अनाहत चक्रामध्ये ओंकार नादच. पण ही फार परम अवस्था आहे, म्हणजे मोठमोठ्या योग्यांना न साधणारा विषय आहे हा. पण आदर्श परिस्थितीचा आपण विचार करतोय, म्हणजे आपण जगतामध्ये अनाहत नाद किंवा ओंकार कसा प्रकटला असं म्हणतो, तर जगामध्ये सुद्धा अनाहत नाद प्रकटला किंवा ओंकार कसा प्रकटला, तर संपूर्ण ब्रह्मांड हे अंतराळ हे पोकळी आहे, व्हॅक्युम आहे. ओके. आता या व्हॅक्युम मध्ये शिवशक्तीच्या सामरस्यानंतर कुठल्याही परिस्थितीत कुठेही आघात होण्यासारखं काही अस्तित्वच नाहीये. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणालो की तुमच्या कंठामध्ये हा हॉलो टनेल आहे, हॉलो पाईप आहे, असं ब्रह्मांड हे हॉलो स्वरूपात होतं. पण त्या परम स्वरूपातील परममिलनातून जो उमलला तो ओंकार, तो अनाहत नाद आहे. आणि मग या अनाहत नादातून, म्हणजे हा अनाहत नाद म्हणजे तुम्ही असं समजा की तुमच्या देहातील अनाहत चक्रात किंवा हृदयामध्ये उमललेलं त्या बीजाला आलेला कोंब आहे. आणि मग या कोंबामधून पूर्ण महावृक्ष तयार झाला. सो ओंकार किंवा गणेश तत्व ज्याला म्हणतो, किंवा ज्याला शब्द ब्रह्म म्हणतो, त्याला अक्षर ब्रह्म म्हणतो. त्याचं महती का, तर सगळं काही शून्य असताना त्याच्यातून थेट प्रकटलेलं एक मूर्त स्वरूप, कुठलाही आघात न होता प्रकटलेलं मूर्त स्वरूप. आणि हा जो शब्द आहे, या शब्दातून पुढे सगळा विस्तार प्रकट झाला. म्हणून आपण शब्द सृष्टीमध्ये राहतो असं म्हणतो. ओके. सो हे थोडस समजायला कठीण आहे, करायला तर खूपच कठीण आहे. पण
एक ज्याला आपण म्हणतो ना की थेरीच्या स्वरूपामध्ये जर जाणून घेतलं तर ऍटलिस्ट प्रॅक्टिकल करताना आपल्याला काय करायचं हे तरी आपल्याला माहिती असणार. त्याच्यामुळे हे थेरी स्वरूपामध्ये जे सांगतोय हे तुम्ही जाणून घ्या, हे कुठेतरी आत्मसात करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर ही जी अवस्था आहे, हे जे आता सांगितलं शब्दाचं प्रकटीकरण, तर आता हे जे शब्द स्वरूपाचं प्रकटीकरण आहे, हे प्रकटीकरण पुढे जाऊन वाणी रूपाने बाहेर पडलं, हा एक टप्पा आहे. पण असं समजा की तुम्ही त्याला वाणी रूपाने एक्सपोजच केलं नाही, तर तो शब्द, तो बीज तुमच्या संपूर्ण देहामध्ये पसरत जातो. आणि त्याच्यात गंमत अशी आहे की जर त्यांनी अनाहत नाद ऑप्टेन केला तुमच्या देहामध्ये, तर आणि तरच तो कंठाला बायपास करून ऊर्ध्वगामी होतो आणि थेट आज्ञाचक्रापर्यंत जातो. जर तो अनाहत नाद रूपापर्यंत पोहोचू शकला नाही, तर त्याचं कंठावाटे निर्गमन होतं, तो मुखातून बाहेर पडून जातो. ओके. अनाहत चक्रापर्यंत पोचलेला ध्वनी किंवा नाद किंवा शब्द हा तुम्ही जाणीवपूर्वक प्रकट होऊ देत नाहीये, आणि त्याला तुम्ही स्वतःच्या देहामध्ये मंत्ररूपाने भिनवत आहात. पण तो इतकाही विशुद्ध नाहीये की तो अनाहत चक्र किंवा अनाहत नादाच्या रूपाने प्रकट होऊन वरती निघून जाईल, आणि तो इतकाही त्याज्य नाहीये की तो तुमच्या मुखातून बाहेर पडेल. मग या वेळेला तो शब्द किंवा तो जो नाद आहे किंवा तो जी तुम्ही निर्माण केलेली चेतना ऊर्जा आहे ना, ती तुमच्या संपूर्ण देहामध्ये पसरत जाते आणि तुमच्या संपूर्ण देहाला दिव्य करण्याची प्रोसेस सुरू. मग देहाला दिव्य करणे म्हणजे काय? तर तुमच्या संपूर्ण शरीराची क्लिन्झिंग प्रोसेस स्टार्ट्स फ्रॉम विदिन. मग हे जर तुम्हाला करता यायला लागलं, तर ह्याच्यातून तर मिळणारी फळं अजून जास्त चांगली आहेत. कशी चांगली आहेत किंवा का चांगली आहेत? तर देहाच्या आतून जर तुमची क्लिन्झिंग सुरू झाली, तर तुम्हाला दैहिक दृष्ट्या एक आदर्श देह तुमचा असायला पाहिजे, आणि आदर्श देह असण्यापासून जे काय दूर आहे ते सगळं होण्याच्यासाठी तुमच्या देहामध्ये क्लिन्झिंग सुरू झाली. म्हणजे कसं? एक भिडे का अशा कुठल्या तरी नावाचे सद्गृहस्थ होते. त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, तुमचा हृदयरोग बरा करणारं स्तोत्र म्हणजे श्री ललिता सहस्त्रनाम. आता नावाचं असं भन्नाट दिलं की ते पुस्तक खटाखट 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 विकली गेली. ते पुस्तक मी पण वाचलं होतं, ते ललिता सहस्त्रनाम लिहायला घेतलं ना तेव्हाच मी वाचलं. संपूर्ण पुस्तक वाचलं, पण त्याच्यात त्यांनी अशा पद्धतीने काही सांगितलं नाही. त्यांनी फक्त एकच सांगितलं होतं की तुम्ही ललिता सहस्त्रनामाचं पठण करा, वारंवार पठण करा, व्यवस्थित पठण करा. ललिता देवीची कृपा आणि या शब्दांच्या समुच्चयाचं असणारं सामर्थ्य, याच्या बळावरती तुमचा हृदयरोग बरा. ओके. आता हे अर्थात हा आपल्याकडचा एक पारंपरिक दृष्टिकोन. बहुसंख्य वैष्णव लोकांची थिंकिंग याच पद्धतीने असते. कारण त्यांनी त्या पद्धतीने सांगितलं याच्यात काही आश्चर्य नाही. पण हे ऍक्च्युअल कसं घडतं ना, तर हे असं घडतं. हे तुम्ही समजून घ्या. म्हणजे तुमच्या देहातले ब्लड मध्ये क्लॉट्स क्रिएट झालेले आहेत, तुमचं बीपी हाय झालेलं आहे, तुमची शुगरच चढलेली आहे मेंटल स्ट्रेसमुळे किंवा अन्य कारणांमुळे. शुगर का चढलेली आहे? तर पॅनक्रिया नीट काम करत नाही. पॅनक्रिया नीट काम करत नाही म्हणजे स्वादुपिंडात जे स्त्राव तुमच्या अन्नाचं पचन करण्यासाठी निर्माण व्हायला पाहिजे ते त्या प्रमाणात निर्माण होत नाही, किंवा ते ज्या प्रमाणात निर्माण होतात त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही गोड खात आहात, त्यामुळे तुम्हाला शुगर झाली. ओके. सो या ज्या सगळ्या गोष्टींचं बॅलन्सिंग साधायचं आहे ना, ते बॅलन्सिंग जर तुम्ही या पद्धतीने नामस्मरण करायला लागला की मी मुखातून नाव यूज करणार नाही, मी मध्यमापर्यंत त्याला स्कॅटर करून टाकणार आहे माझ्या देहामध्ये, हे तुम्ही जर करायला लागला, तर तुम्हाला तुमच्या देहाची इंटरनल क्लिन्झिंग सुरू झाल्याचं लक्षात. मग हे जरी तुम्ही करायला लागला तरी सुद्धा तुमचा हा फायदा आहे, तुम्ही आजारांपासून मुक्त व्हाल. आपण आपल्याकडे शब्द कसा आहे, आपण अमर हा शब्द कधीच वापरत नाही. आपण काय म्हणतो? अजरामर. नुसतं अमर झाला आहात आणि गलित गात्र आहात, हात सुद्धा हलवता येत नाही, तर त्या अमरून काय चाटायचंय? जर तुम्ही अजर आणि अमर असाल तरच अर्थ आहे ना. त्याला आजार नाहीये, तो शारीरिक दृष्ट्या सक्षम आहे, तो अमर राहिला तर तो अमर असण्याचे फायदे उचलू शकणार आहे. दलित गात्र होऊन कोणी अमर होण्याचे फायदे उचलू शकणार आहे का? म्हणून अजरामर होणं आवश्यक आहे. अजर होण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे? तर अशा पद्धतीने तुमच्या सगळ्या ज्ञानेंद्रियांना, तुमच्या सगळ्या ऊर्जेला जी बहिर्मुख झालेली आहे त्याला अंतर्मुख करून घ्या.
आता कल्पना करा, आपण बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, हलण्यामध्ये, डोलण्यामध्ये, खाण्यामध्ये, पिण्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी स्वतःवरती, कानावरती आदळून घेतोय, डोळ्यांवरती आदळून घेतोय. हे सगळं जे करतोय हे सगळं जर तुम्ही थांबवलं तर तुमच्याच लक्षात येईल की तुमच्याकडे किती प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा सरप्लस झालेली आहे. आणि मग ही सगळीच्या सगळी सरप्लस झालेली ऊर्जा तुम्हाला अंतर्मुख करायची. आता याच्यात अशी गंमत आहे की बरेच जण विपश्यनेला गेल्यानंतर हेच होतं की विपश्यनेला आम्ही बोलत, विपश्यनेमध्ये आणि शक्ती उपासनेमध्ये काय फरक आहे? विपश्यना तुम्हाला शून्याची अनुभूती करून त्याला सांगते, आणि शक्ती उपासना तुम्हाला स्वतःमधलं ईश्वरी तत्व जाग करण्यासाठी उद्दीपित करते. थोडक्यात शून्याच्या पुढचा जो सकारात्मकतेचा प्रवास आहे, तो सकारात्मकतेचा प्रवास तुमचा श्रीविद्येच्या माध्यमातून सुरू होतो, आणि विपश्यना किंवा या सगळ्या अन्य पद्धतींचा तुमचा प्रवास शून्यापर्यंत येऊन थांबतो. या दोन गोष्टींमधला फरक लक्षात आला तर तुम्हाला कळेल की शक्ती उपासना ही विपश्यनेच्या पुढची पायरी आहे. आपल्याला जे ऍक्च्युअल साधायचंय ते साधायचं. आदी शंकराचार्य गौतम बुद्धांना का पराभूत करू शकले? कारण बुद्ध धर्माचं जे फिलॉसॉफी होती ती पराकोटीची निराशाजनक होती. कारण का? तर बुद्धाची चेतना जागृत झाल्यावर बुद्धाला काय आत्मभान आलं, तर बुद्धाला जगताच्या शून्यत्वाची अनुभूती आली. मग शून्यत्वाची अनुभूती आल्यामुळे बुद्ध काय म्हणाला, तर संसार हा असार आहे, आणि तुम्हाला जर मोक्ष प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला संन्यास धारण केला. आदी शंकराचार्य काय सांगतात की तुम्ही सगळ्या इंद्रियांच्या सगळ्या बहिर्गमनाला अंतर्मुख करून घ्या. अंतर्मुख केल्यानंतर ती चेतना जागृत करून स्वदेहामध्ये शिवशक्ती मिलन अनुभवा. तुम्हाला फॉर्मल संन्यास घेण्याची बाहेर जाऊन गरजच नाही, कारण तुम्ही स्वतः तुमच्या आतमध्ये प्रतिक्षण सच्चिदानंद स्वरूप अवस्था अनुभवत असा. सो दिस इज द परफेक्शन की ज्याच्या पुढे बुद्ध धम्म पराभूत झाला. तर हे तुम्हाला अनुभवायचं असेल, आता हे सगळं थिअरी झाली, याला प्रॅक्टिकल मध्ये करायचंय. प्रॅक्टिकल करण्यासाठी तुम्हाला मदत करणारी कोण आहे? तर तुमच्या देहामध्ये असलेली प्राणशक्ती किंवा ललितांबिका आहे. मग ही ललितांबिका का म्हणून तिने तुम्हाला मदत करावी? तर मग ज्या वेळेला तुम्ही सगळं समजून उमजून ललिता सहस्त्रनाम नित्य म्हणायला लागा, ललिता पंचरत्न म्हणायला लागा, ललिता त्रिशती म्हणायला लागाल, तेव्हा तिच्या लक्षात येईल, हा हा माझा साधक आहे, हा माझ्या मार्गाने जायला उद्युक्त झालेला आहे, मग मी आता याला मदत करणार. आणि म्हणून नित्य पठण करा. पठणाच्या जोडीलाही या पद्धतीने साधना सुरू करा, तर तुम्हाला त्याच्यातून एक्सपोनेन्शियल रिझल्ट मिळायला सुरुवात होते. ज्ञानमार्गी व्यक्ती ईश्वरी तत्वाला स्वतःमध्ये शोधतो. पण आपण सामान्य प्रापंचिक मानव असल्यामुळे आपण काय करायचं, आपण सहस्त्रनामाचा, त्रिशतीचा, पंचरत्नचा दोर आपल्या हातामध्ये घट्ट धरायचा. का घट्ट धरायचा? तर जर एखाद्या वेळेला मी म्हणाल्यासारखं शून्यत्वाची अनुभूती आली, समोर चेतनेचं दार हे दार ओलांडून पलीकडे गेल्यानंतर वेगळं काहीतरी मिळणार आहे, पण ते वेगळं काही घ्यावं का नाही, ही जी मनाची संभ्रमावस्था ही होऊ नाही, यासाठी आपल्या हातामध्ये ललिता सहस्त्रनाम नावाची जाडजूड दोरखंड असला पाहिजे. म्हणजे मग अंधारात चालताना सुद्धा हातात त्या दोरीचा आधार असल्यामुळे भीती आपल्याला वाटणार नाही. ठीक आहे. परा पश्यंती मध्यमा प्रत्यक्षिती, परा प्रत्यक्षिती रूपा पश्यंती परदेवता, मध्यमा वैखरी रूपा. चला, वैखरी पर्यंत सांगितलं सगळं. भक्त मानस हंसिका. ओके. आपले पंचेंद्रिय आहेत ज्ञान ग्रहण करणारे, त्याच्यातले सगळ्यात महत्वाचे कोणते? डोळे आणि कान. का? तर दृष्टीने आपण दृश्यमान गोष्टी ग्रहण करत असतो, आणि कानाने आपण शब्द ऐकत असतो. त्वचेच्या स्वरूपातून जे ज्ञान मिळवतो तो इम्पॅक्ट क्षणिक असतो. नाकाच्या रूपाने आपण जो ज्ञान मिळवतो तो इम्पॅक्ट क्षणिक असतो. पण दृष्टी रूपाने जे मिळवलेलं ज्ञान असतं हे थेट तुमच्या चित्ताला कनेक्ट करत असतं. कानातून मिळालेलं ज्ञान जे असतं हे थेट तुमच्या चित्ताला किंवा मेंदूला कनेक्ट करत असतं. सो या दोन मार्गांनी मिळवलेल्या ज्ञानाचा तुमच्या व्यक्तिमत्वावर अधिक सखोल परिणाम होत असतो. मग तुम्ही जर विशुद्ध ज्ञान मिळवलं, म्हणजे तुम्ही खूप चांगलं ऐकत आहात सतत, किंवा तुम्ही खूप चांगलं सतत बघत आहात, तर तुमचं चित्त शुद्ध राहणार आहे. मग हे ते दोन हंस आहेत की जे तुम्हाला
मानसरोवरामध्ये विचरण करण्या इतकं पुण्यवान बनवणार आहे. मानसरोवर म्हणजे काय, तर कैलास पर्वतावर ब्रह्मदेवानी जे बनवलेलं सरोवर आहे त्याला मानसरोवर. ओके. इथं मी पुस्तकात लिहिताना मानस सरोवर लिहिलं गेलंय किंवा आमच्या लिहिणाऱ्यांनी चुकीचं केलं असेल, पण त्याचा उल्लेख ऍक्च्युली मानसरोवर असावा. त्या मानसरोवरामध्ये नेहमी हंस युगुल विहार करताना दिसतं, विचरण करताना दिसतं. हंसच्या बाबतीतली एक खासियत अशी आहे की हंस हे नेहमी जोडीनेच तुम्हाला विहार करताना दिसतात. ते कधीही एकटे नसतात. ओके? तर दृष्टी आणि कान हे सुद्धा तुमचे असे इंद्रिय आहेत की जे नेहमी एकत्र रूपाने ज्ञान ग्रहण करतात आणि तुमच्या चित्तापर्यंत किंवा तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं काम. तर हे जर तुमचे हंस शुद्ध ज्ञान ग्रहण करणारे असतील तर त्याचा फायदा काय होईल तुम्हाला, तर तुमचा नीरक्षीर विवेक जागृत होईल. नीरक्षीर विवेक म्हणजे काय, तर हंस या पक्षाबद्दल असं म्हटलं जातं की हंसाला नीरक्षीर विवेक असतो. म्हणजे एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये दूध ओतलं तर हंस त्याच्यातनं फक्त दूध दूध पिऊन टाकेल, पाणी तो वेगळं सोडेल. हा विवेक हंसाकडे आहे. म्हणजे पाणी आणि दूध एकजीव जरी झालं असेल तरी तो त्याच्यातलं फक्त दूध पिऊन पाणी पिणार नाही. ही हंसाकडे कॅपॅसिटी असते. म्हणून हंसाला आपण म्हणतो याला निरक्षीर विवेक आहे. तर तुमच्या डोळ्यांना आणि तुमच्या कानांना तुम्ही अशा पद्धतीचे संस्कार करू शकाल जर तुम्ही अंतर्मुख झालात तर, की ते फक्त क्षीर धारण करतील, ते नीर सोडूनच देतील. आणि मग हे जे विशुद्ध ज्ञान ते धारण करतील, ते विशुद्ध ज्ञान तुमच्या चित्ताला अधिकाधिक शुद्ध करत जाऊ शकतं. दुसरा याचा एक असा अर्थ आहे की ज्यांना आपण परमहंस म्हणतो, तर हे परमहंस म्हणजे ललिता देवीचे अत्यंत लाडके असे भक्त. त्यांना त्यांना तिच्या सामिप्य मुक्तीचा लाभ झालेला आहे. म्हणजे ललिता देवीच्या नेहमी आजूबाजूला ते कारंडव करत असतात. तर ज्याची दृष्टी आणि ज्याचे श्रवणेंद्रिय शुद्ध आहेत त्याला ललिता देवीच्या अशा पद्धतीच्या सानिध्य मुक्तीचा लाभ होतो. आता याचा अर्थ काय झाला, तर ज्या वेळेला तुम्ही ध्यान करत आणि चेतनेला अंतर्मुख करण्यामध्ये यशस्वी व्हाल त्यावेळेला तुम्ही ललिता देवीचं सानिध्य अनुभव आणि ते सानिध्य ती दिव्यत्व तुम्हाला अनुभवता आल्यामुळे तुमच्या आत्मोन्नतीचा वेग वाढत जाणार आहे. सो हा एक स्टेप बाय स्टेप चेतना जागृतीचा किंवा आत्मोन्नतीचा विधी आहे, हे समजून घ्या. शब्दांचं हे सामर्थ्य समजून घ्या. दृष्टीचं, नेत्रांचं किंवा कानांचं हे सामर्थ्य समजून घ्या. आपल्याला असं खूप वेळेला वाटतं बघा की आपण कॉमेडी शोज बघतो, आपण खूप काही डिस्ट्रॅक्टिंग गोष्टी बघत असतो. आजकाल तर समाजात जातीपातीवरनं ह्याच्या त्याच्यावरनं इतके मूर्ख लोक काहीतरी बोलत असतात, काहीतरी ऐकत असतात, काहीतरी त्यांच्या रील्स फिरत असतात आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला क्षुब्ध करत असतात. तर आजच्या या सेशन नंतर तुम्ही असं ठरवा की ज्याच्यामध्ये काहीही क्वालिटी कंटेंट नाही आहे अशी कोणतीच गोष्ट मी वाचणार नाही, अशी कोणतीच गोष्ट मी बघणार नाही, अशा कोणत्याच गोष्टीला मी डोळ्यांच्या किंवा कानाच्या माध्यमातून ग्रहणच करणार. या संदर्भात एक खूप छान उदाहरण सांगतो की तुम्ही जर खिडक्या उघड्या ठेवल्या आणि सतत जरी झाडू मारत राहिला तरी तुमचं घर सतत घाणच होत राहणार. तर नुसतं झाडू मारणं पुरेसं नाहीये, तुम्हाला खिडक्या सुद्धा बंद करता. तुम्ही जोपर्यंत या खिडक्या बंद करणार नाहीत बाहेरून येणाऱ्या नकारात्मक विचारांच्या, नकारात्मक ज्ञानाच्या, तोपर्यंत तुम्ही तुमच्या चेतनेला अंतर्मुख करून साधना जरी केली तरी त्याच्यातून तुम्हाला अपेक्षित फळ प्राप्त होणार. ओके. तर हे का करायचं, तर दोन कारणांसाठी करायचं की मला निरोगी देह हवा आहे, मला निरामय देह हवा आहे,
याच्यासाठी पण मी ही साधना करणार. आणि दुसरं कारण आहे की मला माझ्या आत्म्याची उन्नती साधायची आहे. मला माझ्या चेतनेचं इतकं ऊर्ध्वगमन साधायचं आहे की मला सच्चिदानंद स्वरूपाची अनुभूती माझ्या देहामध्ये घेतात. सो हे दोन हेतू मनामध्ये ठेवून तुम्ही साधना करायला लागाल तर त्याची तुम्हाला रिक्वायर्ड फळं मिळायला. पण आता अगेन याच्यामध्ये एका गोष्टीचा महत्वाचा मुद्दा असा आहे की आता पाण्याची एक छोटीशी संततधार जी असते ना ती सुद्धा दगडाला भेदून जाते. पण ते सातत्य तुमच्यामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. हे सातत्य जोपर्यंत तुम्ही निर्माण करणार नाही तोपर्यंत तुम्हाला या गोष्टींची अनुभूती येणार नाही किंवा याच्यात तुम्हाला फळ मिळणार नाही. ते व्यायामशाळेत जायचं, डंबेल उचलायचं, उगीच हात वर करत बसायचा 25 वेळा, मग दुसऱ्या हातात त्याचा परत 25 वेळा हात वर करत बसायचा. आपल्याला माहितीये पूर्ण मूर्खपणाची कृती आहे. पण त्या जोडीला आपल्याला हे सुद्धा माहितीये की आपण हे असं केलं की आपल्या शरीराची शक्ती वाढणार आहे, वजन उचलण्याचं सामर्थ्य वाढणार आहे, म्हणजे शरीराला एक वेगळा फीळ येणार आहे. हे जसं बाह्य स्वरूपासाठी आवश्यक आहे त्याचप्रमाणे मी नित्य साधना केली, मी नित्य ललिता सहस्रनामाचं पठण केलं तर हे माझ्या देहाला अंतर्बाह्य क्लिन्झिंग करत येणार आहे आणि ऍज अ पर्सन मला अधिक बेटर व्यक्ती बनवणार. So या भूमिकेतून तुम्ही हे करायला घ्या, तुम्हाला नक्की रिक्वायर्ड रिझल्ट. आणि हे सातत्याने कराल तर याची फळं उपभोगायला मिळेल. ओके. याच्यात परत एकदा सांगतो, मला आलेला अनुभव हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. तुम्हाला असाच अनुभव येईल असंही नाही. तुम्हाला अनुभव येईल असंही नाही. अनुभव आणि अनुभूतींच्या मोहामध्ये चुकूनही पडू नका. मग तुम्ही म्हणाल की आम्ही हे सगळं रोज करायला लागलो, याचा आम्हाला लाभ होतोय, हे आम्हाला कसं कळणार? तर त्याची अगदी साधी सोपी उदाहरण आहे. पहिली गोष्ट, तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह झालं तर तुमचं सकाळी सकाळी पोट साफ होईल. पहिला बेनिफिट. दुसरा बेनिफिट, तुम्हाला संपूर्ण दिवसभर एनर्जेटिक वाटेल. तिसरा बेनिफिट, तुमच्या एखाद्या मित्राला ज्याला तुम्ही 10-15 दिवसानंतर भेटाल त्याला तुमचे डोळे अधिक आकर्षक किंवा अधिक टपोरे झाल्यासारखे वाटतील. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुमची चिडचिड कमी झाल्यासारखं वाटेल. हे सगळे दृश्यमान परिणाम आहे आणि हे तुम्हाला अनुभवता येतात. लोक तुम्हाला स्वतःहून फीडबॅक देतात, तुम्हाला बोलायची गरज सुद्धा पडत नाही. तर हे असे बदल, असे चमत्कार तुम्ही अनुभवणार आहात. पण उगीच मला स्वप्न पडलं, मला ललितांबिका दिसली, तिने सांगितलं, काही असं होत नसतं. कोणाच्याही आयुष्यात असं होत नसतं. आपण सगळेजण निखळ ज्ञानमार्गी आहोत आणि कुठल्याही हॅल्युसिनेशनच्या मागे लागायचं नाही आपल्याला. आपल्याला शांतपणे, कठोरपणे एखादं व्रत किंवा एखाद्या तपस्या करावी, या पद्धतीने ललितांबिकेला जाणून घ्यायचं आहे. आणि हे तिला जाणवून घेताना आपल्याला प्रत्येक क्षणी मनात हे घोकायचंय की ती माझ्या देहातच प्राणेश्वरी रूपाने विद्यमान आहे. फक्त तिनेच पसरलेलं मायेचं पटल मला बाजूला सारून तिच्या मूळ स्वरूपाला जाणून घ्या. हे वारंवार घोकत साधना करा, तुम्हाला अधिक लवकर फळ मिळायला सुरुवात होईल. आता इथे 81 श्लोक संपलेले आहेत. आपलं निम्म सहस्त्रनाम पूर्ण झालं आहे, म्हणजे 50% कोर्स पूर्ण झालेला आहे. आता तुमची आपण पहिली ओरल टेस्ट घेणार आहोत. पुढच्या शनिवारी आपण चर्चा करणार. चर्चा करताना चर्चेचे मुद्दे काय? श्लोक क्रमांक 1 ते श्लोक क्रमांक 81 याच्या संदर्भात मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, मी बऱ्याचदा जे काय तुम्हाला सांगत असतो थोडंसं कठीण कधीतरी होतं, कधीतरी थोडंसं जड होतं, मला पण कल्पना आहे. पण ते तुम्ही एकदा दोनदा तीनदा विचारून तुम्ही त्या गोष्टींच्या किंवा त्या शंकांचं निरसन सुद्धा करून सुद्धा, त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने पण थोडासा विचार करा. आणि आता आपलं आजचं सेशन संपलेलं आहे. पुढच्या शनिवारपर्यंत 1 ते 81 श्लोकांचा संपूर्ण अभ्यास झालेला असला पाहिजे. मी हे जे काय तुम्हाला आता सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप काय करायचं आहे, त्या संदर्भात पण तुमच्या मनात काही प्रश्न शंका असतील तर ते पण काढून ठेवायचे आहेत. आणि आपण पुढच्या सेशन मध्ये सगळेजण चर्चा करणार आहोत. पुढच्या सेशन मध्ये सगळेजण येणार आहेत. पुढच्या सेशन मध्ये सगळ्यांचे ऑडिओ चालू असणार आहेत. पुढच्या सेशन मध्ये सगळ्यांचे व्हिडिओ चालू असणार आहेत. मी कुणाशी बोलतो आहे आणि तो काय माझ्याशी बोलतो आहे हे मला समजणं अत्यंत आवश्यक. ओके.
तर आपलं आजचं सेशन संपलं.